अजित पवारांच्या बॅनरवर अमोल कोल्हेंचा फोटो झळकला। खेडमधील शेतकरी मेळाव्याच्या बॅनरवर अमोल कोल्हेंचा फोटो आहे। प्रोटोकॉल म्हणून फोटो लावल्याची अजितदादांनी सारवासारव केली। निमंत्रणाचा प्रोटोकॉल हा नाही, अमोल कोल्हेंनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अजित पवारांच्या बॅनरवर अमोल कोल्हेंचा फोटो झळकला। खेडमधील शेतकरी मेळाव्याच्या बॅनरवर अमोल कोल्हेंचा फोटो आहे। बोर्डामध्ये लावताना तिथं अमोल कोल्हेंचा फोटो लावला। ते या भागाचे खासदार म्हणून लावले। लगेच टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज, अजित पवारांच्या कार्यक्रमाला कोल्हे साहेबांचा फोटो आणि ते खासदार म्हणून निवडून आले म्हणून तिथं लावला। मी कुठे म्हणतो ती माझ्या पक्षात आहे, ती त्याच पक्षात आहे, पण ही काय ब्रेकिंग न्यूज आहे का? आज सार्वजनिक कामाची उद्घाटन होती, तुम्ही सगळे बोर्ड बघितले, त्या बोर्डवर सगळ्यांचे नाव नाही। खरं तर महायुतीमध्येच काहीतरी प्रोटोकॉलचा सावळा गोंधळ झाला अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली। म्हणजे आजच्या खेड तालुक्यातल्या कार्यक्रमामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातल्या मंत्री असलेल्या नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचाही फोटो नव्हता असं माझ्या निदर्शनास आलं आहे। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या फ्लेक्सवरून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा फोटो गायब आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा निवासस्थानी असलेल्या देखाव्यातून माननीय अजितदादांचा फोटो गायब आहे। त्यातही तिसरी आघाडी बनते की काय अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे एकूणच बहुतेक महायुतीमध्ये सगळा सावळा गोंधळ पाहून कदाचित अधिकाऱ्यांचाच यामध्ये गोंधळ उडतोय की नेमका कुठला प्रोटोकॉल लावायचा आणि कशा पद्धतीने हा प्रोटोकॉल पाळायचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।